नमस्कार सर. नमस्कार. नाव आपलं? मुकेश रमेश तरोडकर. अच्छा. तुमच्या मिसेसला प्रॉब्लेम होता अस्थमाचा? हो. अच्छा, अच्छा. मग काही डॉक्टर वगैरे केले होते का तुम्ही? हो. कुठला डॉक्टर केला होता सर? नागपूरचा पाहिला होता, पांढरकवड्यातला पाहिला, यवतमाळचा पाहिला. अच्छा. तर त्यांनी काही बरं झाली नाही बिमारी? नाही. किती खर्च आला होता सर? तरी 50-60 हजार रुपये आले. अच्छा, 50-60 हजार खर्च केला परंतु काही रिझल्ट अजून आला नाही. नाही. मग हे बेरी ज्यूसनं काही फरक पडला का हो, आजारावर? फरक पडला. फरक पडला. किती दिवसात फरक पडला सर? ते 8 दिवसात खूप काही कमी झाला. खोकला खूपच होता नंतर. अच्छा, अच्छा. 8 दिवसामध्ये खोकला खूप झाला? कमी झाला. अच्छा. मग तुम्ही ह्या माध्यमातून जसं दवाखान्यामध्ये तुम्ही 50-60 हजार रुपयाचा खर्च केला, परंतु तिथून तुम्हाला रिझल्ट आला नाही आणि ह्या बेरी ज्यूस वेदू वेल्नेसच्या बेरी ज्यूसमुळे तुमच्या मिसेसला 8 दिवसामध्ये खूपच सारा फरक आला. हां. तर तुम्ही असा काही मेसेज देऊ शकता का जनतेला? हो, देऊ शकतो. तर थोडं सांगा ना तुम्ही. काय आता याच्यात खूप काही हे फरक आला आहे. हां. नाही असं म्हणजे धूळ वगैरे काही गेला हां. तरी खोकला राहायचा. अच्छा. काही म्हणजे कोणतंही काही काम केलं धुळीचं तरी राहतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ज्याला बिमारी आहे हां. त्यांनी पांढरकवड्याच्या वेदू वेल्नेसच्या ऑफिसमध्ये येऊन हां. आणि त्यांनी हे बेरी ज्यूस प्रत्येकाने असं वापरावं हो. आणि आपल्या बिमारीपासून मुक्तता हां. करावी. ठीक आहे. थँक्यू सर.